Welcome friends to my YouTube channel. Mathematics Part 1 Financial Planning Part 4. Practice set 4.4. Question number 1. Market value of a share is rupees 200 if the brokerage rate is 0.3%, then find the purchase value of the share. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिली एका शेअरची जी आहे 200 रुपये आणि ब्रोकरेज रेट आहे 0.3%. आपल्याला फाइंड करायचंय परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. तो शेअर किती रुपयाला परचेस केला, खरेदी केला. तर आपल्याला प्रत्येक शेअर जेव्हा आपण खरेदी करतो किंवा विकतो तो आपण डायरेक्ट खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मध्ये ब्रोकरेज रेट वापरावा लागतो. एक ब्रोकर असतो, त्या ब्रोकरच्या हेल्पने आपण तो शेअर विकू शकतो किंवा तो शेअर विकत घेऊ शकतो. त्यासाठी तो जो ब्रोकर असतो, मधला व्यक्ती असतो, मिडलमॅन, त्याचा काहीतरी रेट ठरला जातो. आपण जेव्हा एखादं घर घेतो तेव्हा सुद्धा मध्ये ब्रोकर असतो, ते ब्रोकर काहीतरी पैसे घेतो. सेम त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखादा शेअर विकत घेतो किंवा शेअर विकतो तर त्यासाठी आपण एका ब्रोकरची हेल्प घेतो आणि त्या ब्रोकरचे रेट काहीतरी ठरलेले असतात. सो आपण शेअर घेताना किंवा विकताना ब्रोकरची हेल्प घेतो. सो या क्वेश्चन मध्ये आपली मार्केट व्हॅल्यू आहे 200 रुपये अँड ब्रोकरेज रेट इज 0.3%. आपल्याला फाइंड करायचंय परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. आपण तो शेअर किती रुपयाला खरेदी केला आहे. सो गिवन इज MV, market value is 200, purchase value of the share, we have to find the purchase value of the share. So purchase value of the share is equal to market value plus brokerage. जे काही मार्केट व्हॅल्यू आहे ती प्लस जे काही ब्रोकरेज प्राइस आहे, अमाउंट आहे. सो MV is 200 आणि ब्रोकरेज रेट जी काही मार्केट व्हॅल्यू आहे त्या मार्केट व्हॅल्यूवर आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करतो. सो मार्केट व्हॅल्यूच्या 0.3% ही ब्रोकरेज अमाउंट असणार आहे. सो 200 into 0.3 by 100. This is the brokerage amount. So 200 into 0.3 by 100 is equal to 0.6. So purchase value of the share is equal to 100 plus 0.6. So total purchase value of the share is 200.6. तर टोटल खरेदी किंमत किती आहे त्या शेअरची 200.6. Question number 2. A share is sold for the market value of rupees 1000. Brokerage is paid at the rate of 0.1%. What is the amount received after sale? या क्वेश्चन मध्ये एक शेअर आहे, तो सोल्ड केलाय. तर त्याची मार्केट व्हॅल्यू काय 1000. ब्रोकरेज इज पेड ॲट रेट ऑफ 0.1%. ब्रोकरेज रेट काय 0.1 आहे. व्हॉट इज द अमाउंट रिसीव आफ्टर सेल? तर किती तुम्हाला पैसे भेटलेत, तो शेअर विकल्यानंतर किती पैसे भेटलेत हे आपल्याला फाइंड करायचे. सो फर्स्ट गिवन इज MV, मार्केट व्हॅल्यू इज 1000 रुपये and brokerage rate is 0.1%. We have to find amount received after sale. So first we find the brokerage. So brokerage is equal to 1000 means market value into brokerage rate. Brokerage is find on the market value. So market value is 1000 and brokerage rate is 0.1. So brokerage is equal to 1000 into 0.1 by 100, which is equal to 1. So
amount received after sale is equal to market value minus brokerage. So market value is 1000 and brokerage is 1. So 1000 minus 1 is equal to 999. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारला आहे की एक शेअर विकल्यानंतर किती पैसे भेटतील. सो या शेअरची मार्केट व्हॅल्यू 1000 आहे. जेव्हा आपण एखादा शेअर विकतो त्याच्यानंतर आपल्याला ब्रोकरेज पण पे करावं लागतं. तर ब्रोकरेजचा रेट आहे 0.1. तर ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केलं जातं. सो फर्स्ट आपण ब्रोकरेज अमाऊंट काढली, ती किती आहे 1000 इंटू 0.1 बाय 100. मार्केट व्हॅल्यूच्या 0.1% ती आहे 1. तर आपण एखादा शेअर विकल्यानंतर त्यात आपल्याला ब्रोकरेज अमाऊंट पण पे करावी लागते. आपल्याला ते पैसे आल्यानंतर किंवा जेव्हा ते पैसे येतात आपल्याला त्याचबरोबर आपल्याला ते ब्रोकरेज अमाऊंट पे करावी लागते. सो जी काही अमाऊंट आपल्याला रिसीव्ह होते त्यामधून आपल्याला जे काही ब्रोकरेज अमाऊंट आहे ती सबट्रॅक्ट होते, ती मायनस होते. सो मार्केट व्हॅल्यू आहे आपली 1000 आणि ब्रोकरेज अमाऊंट आहे 1. सो 1000 minus 1 is equal to 999. So rupees 999 is the amount received after sale. Question number 3. Fill in the blanks given in the contract note of sale purchase of shares. B denote for buy and yes denote for sell. So here one table is given, number of shares, market value of shares are given and we have to find total value. Brokerage rate is given, brokerage rate we have to calculate. Also we have to calculate 9% CGST on brokerage and 9% SGST on brokerage and total value of share. We have to find these 5 terms and given is number of shares and market value of the shares. So तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला हा टेबल दिलाय. या टेबल मध्ये नंबर ऑफ शेअरची संख्या, मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचंय टोटल व्हॅल्यू. ब्रोकरेजचा रेट आहे 0.2 तर ब्रोकरेज फाइंड करायचा आहे. देन CGST चा रेट 9% दिलेला आहे आपल्याला. सर CGST किती आहे ब्रोकरेजवर हे फाइंड करायचे. सेम SGST आपल्याला फाइंड करायचा आहे आणि टोटल व्हॅल्यू ऑफ शेअरची टोटल व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर हा जो टेबल आहे यामध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, फिलअप करायच्या आहेत आणि ह्या व्हॅल्यू खाली दिल्यात पहा. सॉल्व्ह करून क्वेश्चन हे जे हा जो टेबल आहे यामध्ये आन्सर्स दिलेले आहेत. हा जो क्वेश्चन आहे आपण पुढच्या स्लाइडवर सॉल्व्ह केलेला आहे. यामध्ये व्हॅल्यू आहेत पहा. नंबर ऑफ शेअर्स 10B. B मीन्स बाय आणि यस साठी आपण सेल साठी आपण यस ने डिनोट केले आणि बाय साठी आपण बी ने डिनोट केलेला आहे. सो फर्स्ट नंबर ऑफ शेअर्स आहेत 100 and market value is 45. So total value is number of shares into market value. So number of shares is 100 and market value is 45. So total value is 4500. Then we find brokerage rate is 0.2%. So we find we find this brokerage on the MV, market value. So market value is 4500. Total value. So total value is 4500 MV. This MV for the one share and the market value for all share is 4500. So
we calculate this brokerage value on the total value of market value. Total market value. So total market value is 4,500 into 0.2 by 100. This is the brokerage rate, 0.2. So 4,500 into 0.2 by 10 is equal to 9. Then we calculate CGST on brokerage, and the rate of CGST is 9%. So 9 into this brokerage is 9. So 9 into 9 by 100 is equal to 0.81. Then we calculate SGST. So already we know both the value, means CGST is equal to SGST. So the SGST on brokerage is equal to 0.81. Then total value of the share. So total value of the share is equal to total value plus brokerage plus CGST on brokerage plus SGST on brokerage. Total value of share is equal to total value plus brokerage plus CGST on brokerage plus SGST on brokerage. So total value is 45,000, brokerage is 9, CGST is 0.81 and SGST is 0.81. After adding these terms, we get 4,510.60. So the total value of share is 4,510.62. So in second case, number of shares is equal to 75 and that shares are sold. In first case, means last example, we buy that shares, and in this second case we sell that shares. So here we write yes for sale. Then market value is equal to 200. Then we find total value of the market value. Total market value. So number of shares into market value for the one share. So market value for one share is 200 and total value of the value is 75 into 200. So total value is equal to 15,000. Then we find brokerage amount. Brokerage rate is 0.2. We calculate this brokerage on the total value, means MV. So total value is 15,000 into 0.2 by 100 is equal to 30. So brokerage amount is rupees 30. Then we find CGST. So CGST is calculated on brokerage. Brokerage is 30 and 30 into CGST rate is 9%. So 30 into 9 by 100. 30 into 9 by 100 is equal to 2.7. Similarly, we calculate SGST. So 9% SGST on brokerage is equal to 30 into 9 by 100, which is equal to 2.7. Then here we find total value of the share. Here we sold the share. So here we subtract all the terms. In the last case, we add all the value. Why? Because that shares are buy. So here we subtract all the terms. So total value is 15,000 minus brokerage is 30 plus CGST is 2.7 and SGST is 2.7. So we subtract all the terms from the total value, market value. So total value is 15,000 minus 35.4. So 15,000 minus 35.4 is equal to 14,964.6. So difference between the first case and second case is, in first case we buy that shares, and this case we sold that shares. So here
we subtract this term, and in previous means in last case we add that terms. Why? Because in first case we buy that shares, and here we sold that shares. Question number 4. Srimati Desai sold shares of face value rupees 100 when the market value was rupees 50 and received rupees 4,988.20. She paid brokerage 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? तर या क्वेश्चन मध्ये सांगितलंय का श्रीमती देसाईने काही शेअर सेल केलेले आहेत, विकलेले आहेत, ज्याची फेस व्हॅल्यू आहे 100 when the market value was 50. फेस व्हॅल्यू 100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 50 रुपये. and receive rupees 4,988.20. जेव्हा मार्केट व्हॅल्यू 50 असताना तिने काय केले ते विकलेले आहेत, तेव्हा तिला किती पैसे भेटलेत 4,988.20. She paid brokerage 0.2%. ब्रोकरेजची अमाऊंट तिने किती पे केली 0.2% आणि त्यावर जीएसटी किती भेटलाय तिला ब्रोकरेजवर 18%, 18% तिला ब्रोकरेजचा रेट भरावा लागलाय. Then how many shares did she sell? तर तिने किती शेअर्स विकले आहेत? तर फेस व्हॅल्यू इज 100 and MV market value is 50. Face value 100 and MV is 50. Then brokerage rate is 0.2%. GST is equal to 18%. First we find brokerage. So brokerage is equal to market value into brokerage rate. So market value is 50 into brokerage rate 0.2%, 0.2 by 100. So 50 into 0.2 by 100 is equal to 0.1. So brokerage is 0.1 and GST is calculated on brokerage. So GST is equal to 0.1 into 18 by 100. So 0.1 into 18 by 100 is equal to 0.018. Then total brokerage. So total brokerage is this brokerage plus GST. So this brokerage is 0.1 and GST is 0.018. So total brokerage is 0.118. Then cost of one share. So the cost of one share is market value plus total brokerage. So market value is 50 plus 0.118, which is equal to 50.118. Then amount she invested for one share is equal to 100. Face value is 100. So amount is invested for one share is 100. Means she buy that share for 100 rupees. One share for 100 rupees. Then amount she said per share is the amount she invested per share is 100 minus 50 minus 118 received. So this brokerage we subtract from the total invested. So he invested 100 minus brokerage. So amount received per share is 49 by 882. Then number of shares. So number of shares is equal to total amount received, which is 4,988.20, and amount received per shares, which is 49.88. So 4,988.20 by 49.80,
882 is equal to 100. So number of shares are 100. तर या क्वेश्चन मध्ये शेअर्स फेस व्हॅल्यू 100 दिली. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? जेव्हा तुम्ही ते शेअर्स खरेदी केलेत, खरेदी करत असताना त्या शेअरची व्हॅल्यू किती आहे? 100 रुपीज आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे जेव्हा तुम्ही विकता काही दिवसांनी त्या शेअरची व्हॅल्यू कमी होते किंवा जास्त होते. यामध्ये मार्केट व्हॅल्यू किती आहे? 50 रुपये. आधी तुम्ही जेव्हा शेअर घेता आणि ज्यावेळेस तुम्ही विकता, ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता शेअर घेताना, तेव्हा फेस व्हॅल्यू आहे ती फेस व्हॅल्यू किती आहे? 100 रुपीज. आणि जेव्हा ती आपण विकणार आहोत ते शेअर, ती व्हॅल्यू ती किती आहे? 50. म्हणजेच मार्केट व्हॅल्यू किती आहे? 50. सो तिने इन्व्हेस्ट केलेत, काही शेअर घेतलेत, 100 रुपयाला घेतलेत आणि ते विकलेत कितीला? 50 रुपयाला. असं केल्यानंतर तिला पैसे किती रिसीव्ह झाले? 4988.20. हे पैसे तिला जेव्हा तिने काही शेअर घेतलेत 100 रुपयाला आणि विकलेत किती? 50 रुपयाला, तेव्हा तिला काही अमाऊंट भेटली. ती काय आहे? ती किती आहे? 4988.20. शी पेड ब्रोकरेज. तिने भाडं, ब्रोकरेज म्हणजे जे काही भाडं दिले ते किती आहे? 0.2%. आणि जीएसटी पण दिली, ती किती आहे? 18%. जेव्हा ती एखादा शेअर विकणार आहे तेव्हा तिला जी काही व्हॅल्यू भेटणार आहे त्यातून तिला ब्रोकरेज आणि जीएसटी पण द्यावी लागेल. म्हणजे जी काही अमाऊंट तिला रिसीव्ह होईल त्या अमाऊंट मधून ते ब्रोकरेज आणि जीएसटी काय होणार आहे? कमी होणार आहे. त्यामुळे तिला जी अमाऊंट रिसीव्ह होणार आहे त्यातून परत एकदा अमाऊंट काय होणार आहे? कमी होणार आहे. सो टोटल अमाऊंट तिची किती आहे? 4988.20. म्हणजे ब्रोकरेज दिल्यानंतर आणि जीएसटी दिल्यानंतर तिला किती व्हॅल्यू भेटलेली आहे? 4988.20. तर आपल्याला विचारलंय, आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय पहा, हाऊ मेनी शेअर्स डिड शी सेल. तर तिने किती शेअर विकलेले आहेत? आपल्याला फेस व्हॅल्यू म्हणजे तिने सुरुवातीला ते शेअर कितीला घेतलेत ही व्हॅल्यू माहिती आहे. देन मार्केट व्हॅल्यू म्हणजे तिने ते शेअर कितीला विकले नंतर. आधी खरेदी केले तिने 100 रुपयाला, विकले 50 रुपयाला आणि तिला टोटल पैसे म्हणजे तिने ब्रोकरेज दिलं, जीएसटी दिली, यानंतर तिला किती पैसे रिसीव्ह झाले? 4988.20. तर आपल्याला विचारलंय की किती शेअर तिने विकले आहे. सो फर्स्ट एफव्ही इज 100, एमव्ही इज 50. ब्रोकरेज रेट दिलाय पहा. तर आपण आधी ब्रोकरेज काढले, ब्रोकरेज आले 0.1. त्यानंतर आपण जीएसटी फाइंड केली, जीएसटी आली आपली 0.118. आता आपल्याला आपण फाइंड करू कॉस्ट ऑफ वन शेअर. एका शेअरची कॉस्ट आपण फाइंड करू. तर एका शेअरची कॉस्ट किती असणार आहे? मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज अमाऊंट आणि जीएसटी. पूर्ण मार्केट व्हॅल्यू तर असणारच आहे, त्याचबरोबर जे काही ब्रोकरेज अमाऊंट असणार आहे प्लस जीएसटी. तर जीएसटी पण आपण फाइंड केली आणि ब्रोकरेज अमाऊंट पण फाइंड केली. त्यामुळे टोटल कॉस्ट ऑफ वन शेअर किती आहे? 50.118. 50.118. हे झालं टोटल कॉस्ट ऑफ दॅट वन शेअर विथ एमव्ही अँड ब्रोकरेज. देन अमाऊंट शी इन्व्हेस्टेड फॉर वन शेअर. तिने इन्व्हेस्ट केले, किती इन्व्हेस्ट केले तिने? 100. एक शेअर घेण्यासाठी तिने 100 रुपये खर्च केले, बरोबर. आणि तिला भेटलेत किती? 50.118. अमाऊंट शी रिसीव्ह पर शेअर. तिला एका शेअर मागे किती पैसे? तिने इन्व्हेस्ट केले 100 आणि तिला भेटलेत, तिने खर्च किती केलेत? 50.118, बरोबर. तर तिला टोटल किती पैसे भेटलेत? तिने इन्व्हेस्ट केलेत 100 आणि तिला भेटलेत किती? 50.118. सॉरी, तिने इन्व्हेस्ट केलेत म्हणजे तो शेअर तिने खरेदी केलाय 100 रुपयाला आणि विकला कितीला? 50.118. म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि ब्रोकरेज हे दोन्ही पण. तर तिला ऍक्च्युअल अमाऊंट किती रिसीव्ह झाली? 100 मायनस 50.118, बरोबर. 100 ही तिची खरेदी किंमत झाली आणि विक्री किंमत किती झाली तिची? 50.118. सो टोटल अमाऊंट तिला किती रिसीव्ह झाली?
49.88 ही झाली एका शेअरची व्हॅल्यू. एका शेअरची व्हॅल्यू किती झाली? 49.88 आणि टोटल अमाऊंट किती आहे? 4988.20. जर एका शेअरची व्हॅल्यू एवढी आहे तर तिने ह्या अमाऊंट मध्ये किती शेअर केलेत म्हणजे आपल्याला यांचं काय करावं लागेल? भागाकार करावं लागेल, डिव्हिजन करावं लागेल. सो नंबर ऑफ शेअर्स, आपल्याला शेअरची संख्या फाइंड करण्यासाठी आपण काय करणार आहोत? इथे भागाकार करणार. सो टोटल अमाऊंट इज 4988.20 by 49.882 is equal to 100. तर आपल्याला तिने किती शेअर विकले आहेत? 100. Number of shares is equal to 100. Question 5. Mr. D'Souza purchased 200 shares of FV rupees 50 at a premium of rupees 100. He received 50% dividend on the shares. After receiving the dividend, he sold 100 shares at a discount of rupees 10 and remaining shares were sold at a premium of rupees 75. For each trade, he paid the brokerage of rupees 20. Find whether Mr. D'Souza gain or incur a loss by how much. तर या क्वेश्चन मध्ये डिसोजा याने खरेदी केले 200 शेअर त्याने खरेदी केलेत FV. खरेदी करताना त्या शेअरची व्हॅल्यू, एका शेअरची व्हॅल्यू किती होती? 50 होती. ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज 100. प्रीमियम म्हणजे फायदा झालाय किती, म्हणजे मार्केट व्हॅल्यू ही 100 नी जास्त असणार आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे? प्रीमियम रुपीज 100 म्हणजे ती व्हॅल्यू वाढली, 100 नी वाढली म्हणजे मार्केट व्हॅल्यू 50 प्लस 100 मीन्स 150 असणार आहे. ठीक आहे. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन द शेअर्स. त्याला डिव्हिडंड 50% डिव्हिडंड भेटलेला आहे, जेवढी काय अमाऊंट आहे त्यावर. आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स. तो डिव्हिडंड त्याला भेटलाय म्हणजे त्याला इथे प्रॉफिट झालाय आणि त्यानंतर त्याने काय केले? त्या 200 शेअर पैकी 100 शेअर पुन्हा काय केले आहेत? विकलेले आहेत. डिस्काउंट ऑफ रुपीज 10. डिस्काउंट ऑफ रुपीज 10 म्हणजे त्याने 10 रुपये त्याला नुकसान झाले. म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू जर 50 असेल तर मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे? 50 मायनस 10. 50 मायनस 10 किती झाले? 40. 50 मायनस 10 इज इक्वल टू 40. सो या 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू किती झाली? 50 मायनस 10 40. मार्केट व्हॅल्यू 40 झाली 100 शेअर साठी. रिमेनिंग शेअर्स वेअर सोल्ड ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज 75. आणि राहिलेले जे शेअर आहेत, राहिलेले म्हणजे किती आहेत? टोटल आहेत 200. त्याच्यापैकी 100 शेअर त्याने डिस्काउंट 10 ने विकलेत आणि राहिलेले किती राहणार आहेत? 100 राहणार आहेत. सो 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे? प्रीमियम म्हणजे फायदा झालाय त्याला. म्हणजे फेस व्हॅल्यू 50 आहे आणि प्रीमियम 75. सो 50 प्लस 75 किती होणार? 125 इज आर मार्केट व्हॅल्यू. फॉर इच ट्रेड ही पेड द ब्रोकरेज ऑफ रुपीज 20. प्रत्येक ट्रेडला त्याने ब्रोकरेज अमाऊंट किती आहे? 20 आहे. आता इथे त्याने किती ट्रेडिंग केल्या? पहिल्यांदा त्याने काय केले? 200 शेअर्स खरेदी केले. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्याने 100 शेअर्स विकले डिस्काउंट रुपीज 10 ला. ही झाली सेकंड ट्रेडिंग. आणि थर्ड ट्रेडिंगने राहिलेले रिमेनिंग शेअर्स त्याने पुन्हा विकले. म्हणजे त्याच्यात किती झाले ट्रेड किती झाले त्याचे? 3 झाले. प्रत्येक वेळेस त्याने ब्रोकरेज अमाऊंट किती आहे? 20 20 20. म्हणजे टोटल ब्रोकरेज अमाऊंट किती झाली? 20 प्लस 20 प्लस 20 किंवा 3 into 20 मीन्स 60. सो टोटल ब्रोकरेज अमाऊंट किती झाली? 60 झाली. फाइंड वेदर मिस्टर डिझोजा गेन और इनकर अ लॉस. तर ह्या डिझोला त्याने आधी शेअर खरेदी केले आणि त्याच्यानंतर काही शेअर त्याने
100 आधी सुरुवातीला 100 शेअर विकले, त्याच्यानंतर पुन्हा वेगळ्या अमाऊंटला 100 शेअर विकले. तर ह्या पर्सनला डिझोला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, म्हणजे त्याला पैसे भेटलेत की त्याने पैसे त्याचे मायनस झाले, ते आपल्याला फाइंड करायचे. तर यामध्ये 3 ट्रेडिंग आहेत. पहिल्यांदा त्याने शेअर खरेदी केले, त्याच्यानंतर त्याने 2 वेळेस वेगवेगळ्या किमतीला शेअर्स विकले आहेत. सो त्याला काही ब्रोकरेज लागले 20 रुपये 20 त्याने 3दा ब्रोकरेज खर्च केले. सो पहिल्या केसमध्ये ट्रेड फर्स्ट number of shares are 200 and FV is 50. Shares at premium. Shares at premium means shares at premium is equal to 100. So market value is equal to 50 plus 100 is equal to 150. Then we find amount invested. So he invest total amount is equal to number of shares into market value. So number of shares is equal to 200 and market value is 150. So 200 into 150 is equal to 30,000. Then he receiving dividend. So dividend is 50%. So we calculate dividend. So dividend is equal to face value into dividend rate. So face value is 50 and dividend rate is 50%. 50 into 50%. 50 into 50 by 100. So 50 into 50 by 100 is equal to 25. So dividend is 25. For the one share, dividend for one share is 25. So total number of shares are 200. So total dividend is 200 into 25. So he received total dividend is 25 into 200. So 25 into 200 is equal to 5,000. Okay. So first he invested 30,000. Then he received dividend is 5,000. This is the first trading. Next in second trade. Trade second. Number of shares is equal to 100. Shares at discount is equal to 10. So FV is 50 and MV is 50 minus 10 is equal to 40. So amount he received is equal to 100 into 40. Number of shares into market value. Amount he received is equal to 100 into 40 is equal to 4,000. Then trade third. Number of shares. Remaining shares. 200 minus 100 is equal to 100. So number of shares is equal to 100. Shares at a premium. Premium is 75. So MV is 50 plus 75. So 50 plus 75 is equal to 125. Then amount he received. So number of shares is 100 into market value. Number of shares is 100 and market value is 125. So 100 into 125 is equal to 12,500. So in trade second he received 4,000 and trade third he received 12,500. So amount is received without brokerages 4,000 plus 1,200 500 is equal to 16,500. Then total brokerage for three trading. Total brokerage for three trading is equal to 20 into 3. Trade first, trade second and trade third. 20, 20, 20 is equal to 60. So total received is equal to amount received without brokerage plus dividend minus brokerage minus total amount invested.
So amount received without brokerage is 16,500. Dividend is 5,000. Brokerage is 60 and total amount invested is 30,000. When we calculate this, we get 16,500 plus 500 is 21,500 and minus 60 minus 30,000 is 30,060. So 21,500 minus 30,060 is equal to minus 8,560. So this is minus. So Mr. D'Souza incur a loss. He invested 30,000 and he received minus 8,560. So Mr. D'Souza incurred a loss of rupees 8,560. तर त्याला लॉस झालेला आहे. त्याने अमाऊंट इन्व्हेस्ट किती केली? 30,000 इन्व्हेस्ट केली आणि त्याला भेटली किती? मायनस अमाऊंट. म्हणजे त्याला भेटलीच नाही तर त्याने खर्चच केली. त्याने खर्च किती केली? 8,560 रुपये त्याचे खर्च झाले. म्हणजे इन्व्हेस्ट केले होते 30,000, त्याला ते भेटलेच नाहीत. उलट त्याने जेव्हा शेअर्स विकले त्यावेळेस त्याला पैसे अजून खर्च करावे लागले. सो त्याचा लॉस झाला आहे. लॉस किती रुपयाचा झाला आहे? 8,560 रुपयाचा त्याचा लॉस झालेला आहे.